आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. या मुलाने ना पाणी मागितलं, पण जेव्हा त्याने समोर पाणी पाहिलं तेव्हा लगेच ओरडायला सुरुवात केली, कारण या मुलाला रेबीज झालेला होता. जेव्हा रेबीज होतो तेव्हा त्या व्यक्तीला हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याची भीती वाटायला लागते. रेबीज हा असा आजार आहे, तो जर एकदा झाला तर त्या व्यक्तीचा शेवट 100% निश्चित असतो आणि हा शेवट साधा सुद्धा होत नाही, तर त्या व्यक्तीचे खूप जास्त हाल होतात. हा रेबीज व्हायरस जेव्हा शरीरात प्रवेश करतो ना, तेव्हा सर्वप्रथम मेंदूवरच अटॅक करतो. त्यानंतर घसा एवढा दुखायला लागतो की त्या व्यक्तीला बोलताही येत नाही. जेव्हा हा व्यक्ती पाणी पाहतो तेव्हा त्याला झटके यायला सुरुवात होते. तेव्हा त्याला खाता पिताही येत नाही आणि बोलताही येत नाही. त्या व्यक्तीला एवढा त्रास होतो की बाकी लोक समजून जातात की या व्यक्तीचा शेवट आता जवळ आलाय. आता हा व्हायरस पसरतो कसा, तर कुत्रा चावल्यानंतर हा रेबीज होतो. पण फक्त कुत्रा चावल्यावरच नाही, तर संक्रमित कुत्र्याची लाळ, जखम, डोळे आणि तोंडातून जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीरात जाते तेव्हा रेबीज होतो. भयानक गोष्ट तर अशी आहे की भारतात रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांची संख्या खूपच जास्त आहे. यातले अनेक कुत्रे रेबीजने संक्रमित झालेले असतात. पण मग अशा कुत्र्यांना ओळखायचं कसं, तर तज्ज्ञ पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या मते अशा कुत्र्यांमध्ये खूपच भयानक लक्षणे दिसून येतात. त्यातलं पहिलं लक्षण म्हणजे जर कुत्र्याच्या अंगावर केसच राहिलेले नसतील, कुत्र्याच्या अंगावर जर काहीच केस दिसत नसतील, त्याचे सगळे केस निघून गेलेले असतील, तर तो कुत्रा अनेक रोगांनी ग्रस्त झालेला असू शकतो आणि त्यातला एक रोग म्हणजे रेबीज पण असेल. त्यानंतर जर एखादा कुत्रा सतत मान खालीवर करत असेल, लकवा झाल्यासारखं करत असेल, तर तेही रेबीजचं लक्षण असू शकतं. म्हणून अशा कुत्र्यांपासून लगेच दूर व्हा, सावध व्हा. सगळ्याच आईवडिलांना एक विनंती आहे की जर आपली मुलं कुत्र्यांसोबत खेळत असतील किंवा कुत्र्यांच्या जवळ जात असतील तर त्यांची काळजी घ्या. थोडा निष्काळजीपणा जीवावर बेतू शकतो. जर कोणाला कुत्रा चावला आणि जखम थोडी जरी असेल तरी दवाखान्यात जाऊन उपचार घ्या आणि अँटी रॅबिजची लस घ्यायला विसरू नका. मित्रांनो, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, म्हणून ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लगेच फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या.